नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया ब्रेकिंग बातमीनं। मसाजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे। यामध्ये संतोष देशमुखांच्या शरीरावरती 56 गंभीर दुखापती असल्याचा हा अहवाल आता समोर आलाय। कठीण आणि जड हत्यारांनी शरीरावर मारहाण केल्याचा उल्लेख देखील रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे। देशमुखांच्या मृत्यूचं कारण हॅमरेज आणि गंभीर दुखापतीमुळे शॉकनं मृत्यू झाल्याचा उल्लेख जो आहे तो या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय। तर अंगावर काटा आणणारा असा हा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा शवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आलाय। संतोष देशमुखांच्या शरीरावरती जवळपास 56 गंभीर दुखापती असल्याचा शवविच्छेदन अहवालामध्ये उल्लेख आहे। तर कठीण आणि जड हत्यारांनी शरीरावर मारहाण झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय। संतोष देशमुखांच्या मृत्यूचं कारण हॅमरेज आणि गंभीर दुखापतीमुळे शॉक न झाल्याचा हा मृत्यू जो आहे तो झालेला आहे असं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। संतोष देशमुखांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत जब्बर मारहाणीमुळे शरीरातच अतिरक्तस्राव झाल्याचं देखील अहवालात म्हटलेलं आहे। दोन्ही डोळ्यांना सूज आहे, मात्र अंगावर कुठेही फ्रॅक्चर नसल्याचा उल्लेख देखील या अहवालामध्ये करण्यात आलाय। चेहरा आणि अंगावरती सुकलेल्या रक्तांचे डागही असल्याचा रिपोर्टमध्ये उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। तर संतोष देशमुखांना झालेली मारहाण ही मृत्यूच्या 12 तास आधी झाल्याचा शवविच्छेदन अहवालामध्ये देखील उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे।